अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी विरोध केला। मुंब्रा शिळफाटा इथल्या खान कंपाऊंडमधील अनधिकृत इमारतींवर हातोडा चालवला जात होता। पोलिसांवर आणि पालिका कर्मचाऱ्यांवर चक्क एका महिलेनं पेट्रोल टाकलं। हायकोर्टाच्या आदेशानुसार ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाची कारवाई सुरूच आहे। महापालिकेच्या कारवाई विरोधात नागरिक आक्रमक झाले। 10 ते 15 बेकायदेशीर इमारतींवर कारवाई सुरू करण्यात आली आणि अतिक्रमण सुरू असलेल्या कारवाईच्या ठिकाणी सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। निकेश, काय नेमकं सध्या घटनास्थळावर घडते? नक्कीच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाची मुंब्रा शिळफाटा येथील खान कंपाऊंड मधील जे बेकायदेशीर इमारती आहेत 10 ते 15 या बेकायदेशीर इमारतींवरती पालिकेचा हातोड्याची कारवाई जी आहे ती सध्या सुरू आहे। मात्र या कारवाईला स्थानिक नागरिकांनी मोठा विरोध जो आहे तो सकाळपासूनच दर्शवलेला होता। या अधिकाऱ्यांना कारवाई करू नये यासाठी मज्जाव जो आहे तो नागरिकांकडून केला जात असतानाच एका महिलेने कारवाई दरम्यान पेट्रोल टाकल्याची घटना देखील समोर आलेली आहे। त्यामुळे या नागरिकांना ते पोलिसांनी जे आहेत ते सारासार करण्यासाठी आता पोलीस कारवाई देखील सुरू केलेली आहे। संबंधित महिलेला आणि 4-5 जणांना पोलिसांनी जे आहे ती ताब्यात घेतलेलं आहे आणि सदरची कारवाई जी आहे ती देखील पुढे चालूच ठेवल्याचं चित्र जे आहे ते सध्या तरी पाहायला मिळते। सकाळपासूनच या संपूर्ण परिसरामध्ये नागरिकांनी विरोध दर्शवलेला होता। तणावाचं वातावरण जे आहे ते या संपूर्ण ठिकाणी पसरलेलं होतं। त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला होता। या अगोदर देखील आपण पाहिलं तर अगोदर देखील अनेक इमारतींवरती प्रशासनाने कारवाई केलेली होती। मात्र त्यावेळेला देखील अशाच प्रकारचा विरोध जो आहे तो नागरिकांनी केलेला होता आणि आता देखील असाच विरोध जो आहे तो या ठिकाणी केलेला पाहायला मिळतोय। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी निकेश। Thank you.